देवशयनी एकादशी आषाढ महिन्याच्या एकादशी तिथीला असते. एकादशी तिथी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. हे व्रत केल्याने व्यक्तीला वैकुंठात स्थान मिळते असे मानले जाते. तसेच या जन्मातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील मानतात. या व्रताने सुख समृद्धी वाढते व नशीब उजळते. देवशयनी एकादशीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात आणि या 4 महिन्यात भगवान शंकराचे रुद्र रूप पृथ्वीचे पालनपोषण करते. देवशयनी एकादशी कधी आहे, तिचे महत्त्व काय आणि पूजा कशी करायची हे आता आपण पाहूया. देवशयनी एकादशी व्रत कधी आहे? देवशयनी एकादशी तिथी 5 जुलैला संध्याकाळी 6:59 सुरू होईल. 6 जुलैला रात्री 9:16 एकादशी तिथी असेल. त्यामुळे उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत केले जाईल. याच दिवशी चातुर्मास सुरू होईल. एकादशी व्रताचे पारण व्रत सोडणे म्हणजे द्वादशी तिथीला म्हणजे 7 जुलैला सकाळी 9:30 करणे चांगले राहील. देवशयनी एकादशीचे महत्त्व काय आहे? पुराणांमध्ये देवशयनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे. या एकादशी तिथीपासून भगवान विष्णू क्षीरसागरमध्ये विश्रांतीसाठी जातात. जवळपास 4 महिने भगवान विष्णू आराम करतात, त्यामुळे याला चातुर्मास देखील म्हणतात. या काळात कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न, मुंडन करता येत नाही. पण या काळात पृथ्वीचे संचालन हे भगवान शंकराचे रुद्र रूप करतात. देवशयनी एकादशीला काय करावे? देवशयनी एकादशीला भगवान विष्णू आणि माता पार्वतीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. सकाळी उठून अंघोळ झाल्यावर पिवळ्या रंगाचे कपडे घाला आणि व्रताचा संकल्प करा. त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा. भगवान विष्णूंना तुळशीच्या पानाचा नैवेद्य दाखवा. मग देवशयनी एकादशी व्रत कथेचे वाचन करा आणि शेवटी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करा. जे लोक एकादशीचे व्रत करतात किंवा करत नाहीत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये. फक्त फलाहार म्हणजे फळे करूनच एकादशीचे व्रत सोडावे. देवशयनी एकादशीचे महत्त्वाचे पॉईंट्स. देवशयनी एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. विष्णूंची योग निद्रा या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. शुभ कार्यांना मनाई. या काळात शुभ कार्य करणे टाळले जाते. व्रताचे फळ. हे व्रत केल्याने सुख आणि सौभाग्य मिळते. एकादशी तिथी 5 जुलैला संध्याकाळी 6:59 सुरू होते आणि 6 जुलैला रात्री 9:16 असते. चातुर्मास. याच दिवशी चातुर्मास सुरू होतं. पारण. 7 जुलैला सकाळी 9:30 पारण करणे उत्तम राहील. काय करावे? भगवान विष्णू आणि माता पार्वतीची पूजा करावी. पिवळे वस्त्र परिधान करावे. तुळशीच्या पानाचा नैवेद्य दाखवावा आणि एकादशी व्रत कथा वाचावी. काय टाळावे? एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये.